नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवाने नंदिनीसोबत जे काही वागलेलं असतं आता त्याला त्याचा पश्चाताप होत असतो. तर दुसरीकडे आश्रमात आलेल्या मुलांसोबत नंदिनीने काही फोटोज काढलेले असतात आणि तेच फोटो ती आता जीवाला कोलाज करण्यासाठी पाठवते. तर आता फोटोज बघताना जीवाला दिसतं की खिडकीच्या मागे दीपक लपलेला आहे आणि त्याला समजतं की आता नंदिनीचा जीव धोक्यात आहे. तर पार्थही तिथेच असतो. त्यानंतर जीवा आणि पार्थ हे दोघेही नंदिनीला वाचवण्यासाठी आनंद निवासला येऊ लागतात. तर आता मात्र पार्थ आणि जीवाला येण्यासाठी उशीर होतो. तर इकडे दीपकने नंदिनीला आता दोरने बांधून ठेवलेलं असतं. सगळे कॅमेरे बंद करत दीपकने आता नंदिनीच्या गळ्यात दोर बांधलेला असतो आणि तोच डोरला देखील त्याने लावलेला आहे. म्हणजे जो कोणी नंदिनीला वाचवण्यासाठी डोर ओपन करेल तर नंदिनीलाच फाशी लागेल. तर आता जीवा आणि पार्थची तिथे एंट्री होते. तर त्या दोघांनाही बघून आता दीपक तिथून पळून जातो. तर आता जीवा जोरजोरात दरवाजा ठोकू लागतो, पण मात्र आतून कडी लावली असल्याने आता पार्थ तो दरवाजा तोडून टाकतो. तर मात्र आता नंदिनी जोरातच खाली पडते आणि तिच्या डोक्याला आता खूपच मार लागतो. तर आता कसं बसं जीवा नंदिनीला त्या जाळ्यातून बाहेर काढत तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये असताना आता पार्थला काव्याचा कॉल येतो आणि ती विचारू लागते की तुम्ही दोघे असे घाईघाईत कुठे गेले होते. तर आता पार्थ घडलेला सगळा प्रकार काव्याला सांगतो. त्यानंतर काव्या ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येते. नंदिनीची अशी अवस्था झालेली बघून आता काव्याला सकाळचं आठवू लागतं की तिने किती उद्धटपणे नंदिनी ताईला घरातून निघून जाण्यास सांगितलं. काव्याला आता स्वतःचाच राग येऊ लागतो आणि ती आता खूपच रडत नंदिनीची माफी मागू लागते. तर नंदिनीही मनाचा मोठेपणा दाखवत आता काव्याला माफ करत म्हणते की अगं मला माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे आणि तुझ्या मनात तू असं काही ठेवू नकोस की मला तुझा राग आला आहे. मी तुझी मोठी बहीण आहे आणि नेहमीच तुला माफ करणार. त्यानंतर नंदिनी काव्याला हे देखील सांगते की त्या रम्यापासून तू लांब राहा आणि तिने तुला काही सांगितलं तर ते डोक्यात ठेवू नको. तर मित्रांनो, दीपकच्या इन्सिडेंटमुळे आता काव्य आणि नंदिनी हे दोघांमधील दुरावा कमी होऊन त्या एकत्र आल्या आहेत. एवढंच नाही तर आता जीवा देखील पार्थची माफी मागत म्हणतो की दादा मला तुझ्याशी असं बोलायला नको होतं. तू नेहमीच माझी साथ देत आला आहेस आणि मी जे काही नंदिनीसोबत वागत आहे ना त्याचाही मला खूप पश्चाताप आहे. तर पार्थ देखील आता जीवाला माफ करत म्हणतो की नंदिनी खरंच खूप चांगली आहे आणि तुम्ही सुखाने संसार करा. पुढाकार आता तुलाच घ्यावा लागेल कारण नंदिनीसोबत लग्न करायला तू स्वतःहूनच होकार दिला होता. तर पार्थचं बोलणं ऐकून आता जीवाचेही डोळे उघडतात. तर मित्रांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.